श्रेयस अय्यरच्या इंजुरीबद्दल तुम्हाला कळलंच असेल की ॲलेक्स कॅरीचा कॅच घेत असताना पॉईंटवरून तो मागं पळत गेला आणि डाईव्ह मारून त्याने कॅच घेतला. कॅच मस्त झेलला, पण तो पडला खाली. पडल्यानंतर इंजुरी झाली. इंजुरी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, प्राथमिक उपचार दिले, पण त्यानेही बरं नाही वाटल्यावर सिडनीमध्ये हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं गेलं. तिथे स्कॅन झाला आणि आता तो ICUत ॲडमिट आहे. तब्येत चांगली आहे त्याची, पण हे कशामुळे झालं, यातून आपल्याला काय शिकता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. पण मी एकदा इंटर्नशिपला असताना अशीच घटना घडली होती. ॲक्सिडेंट झाल्यानंतर वरवर काहीच नाही आहे म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं आणि 2 दिवसानंतर तो पेशंट आला होता. पण आतमध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. नंतर सुरुवातीला असंच होतं की अपघात होतो, मार लागतो, आपण वर काहीच दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करतो, पण आतमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. ॲक्च्युली मुद्दा काय आहे की पोटामध्ये जे ऑर्गन असतात की लिव्हर, स्प्लीन, फुफ्फुस, हे खूप महत्त्वाचे ऑर्गन आहेत आणि हे बरगडीच्या आतमध्ये देवाने त्याच्यामुळेच ठेवलेत की त्याला प्रोटेक्शन मिळावं. पण तरीही जेव्हा मार लागतो, बरगडी तुटून त्या अवयवांमध्ये घुसते किंवा दुसऱ्या काही कारणामुळे तो अवयव फुटतो, तेव्हा इंटरनल ब्लिडिंग चालू होतं. वरून काही दिसत नाही, पण पोटामध्ये रक्त साठत राहतं, रक्तस्राव होत असतो आणि हे लगेच होत नाही. 2 दिवस जातात आणि मग आपल्याला लक्षात येतं. तर हे असं होऊ नये म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. जेव्हा चुकून माकून ॲक्सिडेंट होईल किंवा काही मार लागेल, त्यानंतर काही लक्षणं दिसत आहेत का, वरून काही नसेल तरी आतून जर रक्तस्राव होत असेल तर विशिष्ट लक्षणं दिसतात. म्हणजे चक्कर येते, उलटी होते, ताप येतो, BP कमी होतो अचानक आणि डावा खांदा दुखतो. कारण आत जी नर्व सप्लाय करत असते पोटामध्ये वेदनेची, तीच डाव्या खांद्याला पण सप्लाय करत असते. म्हणून जेव्हा पोटामध्ये काही प्रॉब्लेम असतो मोठा, तेव्हा डावा खांदा दुखायला लागतो. असं काही झालं तर लगेच डॉक्टरांकडे जा, ते स्कॅन करतील आणि तुमचा कोणता अवयव खराब झालाय का, आत काही प्रॉब्लेम आहे का हे बघतील आणि पुढचे उपचार चालू करतील आणि एखाद्याचा जीव वाचेल. तर कंटेंट आवडत असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा.